नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र. कसं आहे आपण सर्व? एकदम बढिया. एकदम बढिया पाहिजे. मोठ्या लक्षात ठेवायचं, कारण की आपण तयारी करतो सीईटीची, नीटची आणि जेईची. बरोबर आहे की नाही? तर आज मी ईशान सर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे PM बुलढाणेवाला. तशाच मित्रांनो, आजपर्यंत आपण 2 पार्ट बघितले युनिट्स आणि मेजरमेंटचे आपल्या शॉर्ट सिरीजचे. आज आपण बघणार आहे तिसरा पार्ट, आणि तिसऱ्या पार्ट मध्ये आपण स्टडी करणार आहे बघा एरर्स इन मेजरमेंट्स आणि सिग्निफिकंट फिगर्स काय असतात, आपण तो स्टडी करणार आहोत. ठीक आहे ना? एरर्स आणि मेजरमेंट्स म्हणजे काय होतं की मेजरमेंट करताना एरर काय असतो तो बघायचा आपल्याला, आणि सिग्निफिकंट फिगर जी तुम्हाला दिलेली आहे बुक मध्ये, स्टेट बोर्ड मध्ये, आणि जी नीट करता जेई सुद्धा साठी फार उपयुक्त होणार आहे. ठीक आहे ना? त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओला, आजच्या लेक्चरला कुठल्याही प्रकारचा टाइम वेस्ट न करता आपण आजच्या लेक्चरला, आजच्या व्हिडिओला सुरू करू. तर पोट्याओ, आता आपल्याला काय बघायचंय, एरर्स इन मेजरमेंट. की आपण जेव्हा मेजरमेंट करतो तेव्हा काही मेजरमेंट करत असताना आपल्या समोर काय येतात, एरर येतात. काय येतात? एरर. मग ते एरर म्हणजे कसे, त्याला आपण कसं डिफाईन करणार, कसं काय फाइंड आउट करणार, आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे की नाही? मग त्यासाठीच आपण काय शिकणार आहोत, एरर्स इन मेजरमेंट. बरेचसे आता तुम्ही मेजरमेंट घेत असताना तुम्हाला काय येतात, एरर येतात. जसं काही सायंटिफिक आपण जेव्हा मेजरमेंट घेतो तेव्हा काय होणार, एरर येणार. जस्ट लाईक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. जसं आपण काय फिजिक्स मध्ये आपण काय करतो असतो, प्रॅक्टिकल करतो, आणि प्रॅक्टिकल करत असताना त्याच्यामध्ये काय होतं, आपले काही एरर येतात. मग एरर कशामुळे येतात, मग एरर म्हणजे काय, तेच तुम्हाला सर्वांना आता शिकायचं आहे. मग याला म्हटलं आपण एरर्स इन मेजरमेंट. मग एरर्स आता काय बघणार आपण, डेफिनेशन बघणार कोणाची, एररची. एररची डेफिनेशन काय केलेली बघा एरर्स इन मेजरमेंटची. द मेजर्ड व्हॅल्यू, कोणती व्हॅल्यू, मोजलेली व्हॅल्यू, त्याला काय म्हणतात आपण, मेजर्ड व्हॅल्यू. द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी इज ऑलवेज सम व्हॉट डिफरंट. इज ऑलवेज सम व्हॉट डिफरंट. जेव्हा आपण एखादी क्वांटिटी मेजर करू तेव्हा ती कशी असणार, नेहमी करता सम व्हॉट डिफरंट फ्रॉम इट्स, कुठून, ऍक्च्युअल व्हॅल्यू. कोणापासून, जर ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल त्या ऍक्च्युअल व्हॅल्यू पासून ती कशी असणार, वेगळी असणार, डिफरंट असणार. ऑर ट्रू व्हॅल्यू, त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, त्याला आपण ट्रू व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑर ट्रू व्हॅल्यू, दिस डिफरन्स इज अ ट्रू व्हॅल्यू. मग अशा डिफरन्सला काय म्हटलं, दिस डिफरन्स, अशा डिफरन्सला आपण काय म्हणतो, इट्स ट्रू व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी इज कॉल्ड ॲज अ एरर ऑफ इट्स मेजरमेंट. त्याला काय म्हटलं आपण, एरर ऑफ इट्स मेजरमेंट. लक्षात ठेवा हो, एरर्स ऑफ इट मेजरमेंट म्हणजे काय म्हटलं, पिंट्या इकडे पाय. काय म्हटलं, द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी इज ऑलवेज अ सम. काय म्हटलं, द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी इज ऑलवेज अ सम, SOM सम, दॅट इज नॉट SUM सम. ओके, सम व्हॉट डिफरंट फ्रॉम इट्स ऍक्च्युअल व्हॅल्यू. म्हणजे जी ऍक्च्युअल व्हॅल्यू असेल त्या ऍक्च्युअल व्हॅल्यू पेक्षा ती कशी असणार, वेगळी असणार, डिफरंट असणार. त्यालाच त्यांनी ऑर मध्ये काय म्हटलं, ट्रू व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू आहे ती, ट्रू व्हॅल्यू. द डिफरन्स, दिस डिफरंट ट्रू व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी. अशा डिफरंट ट्रू व्हॅल्यूच्या क्वांटिटीला काय म्हटलं त्यांनी, एरर्स इन मेजरमेंट. दॅट इज कॉल्ड एज अ एरर्स इन मेजरमेंट. बरोबर आहे की नाही? मग हे जे झालं मेजरमेंटची गोष्ट. ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि काय म्हटलं त्यांनी, एक लक्षात ठेवायचं, ऑलवेज सम व्हॉट डिफरंट व्हॅल्यू इट्स ऍक्च्युअल व्हॅल्यू. ऍक्च्युअल व्हॅल्यू पेक्षा ती व्हॅल्यू कशी असणार, ऍक्च्युअल व्हॅल्यू पेक्षा ती कशी असणार, डिफरंट असणार. आता सपोज मी म्हटलं तुम्हाला एक्झाम्पल द्वारे की याची जी लेंथ आहे ती 30 सेंटीमीटर आहे. किती आहे, 30. म्हणजे हे आपण काय केली, आपण ग्राह्य धरली, पण ऍक्च्युअली मध्ये आहे का, नाही. ही ट्रू आहे का, नाही. मग आपण तिला मेजर करू बाय द स्केलने. मग जेव्हा आपण या मेजर करणार तेव्हा ती व्हॅल्यू म्हणजे काय बनणार, आपली ऍक्च्युअल व्हॅल्यू. लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ काय आला की याच्यामध्ये एरर आहे. बरोबर आहे. मग हा एरर काढण्यासाठी काही इन्स्ट्रुमेंटचा यूज करावा लागतो. तो इन्स्ट्रुमेंट म्हणजे तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये दिलेला आहे, तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत. लक्षामध्ये आज आपण काय बघणार, फक्त एरर्स इन मेजरमेंट काय असतात ते लक्षात ठेवायचं. मग त्यानंतर मग हे झालं एरर्स इन मेजरमेंट. मग तुम्ही म्हणणार सर एरर म्हणजे काय, एरर म्हणजे एखादी जेव्हा वेबसाईट आपण टाकतो, सर्च करतो, तेव्हा काय लिहून येते, एरर लिहून येते. बरोबर आहे की नाही? एरर म्हणजे दिस पेज इज नॉट फाउंड, आणि त्याचा कोड येतो 404 असा येतो तुम्हाला. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय की त्या साईट मध्ये एकतर काम चालू आहे किंवा काहीतरी आपल्या साईट मध्ये एरर आहे. बरोबर आहे, असं आपण दाखवतो, असं आपण ग्राह्य धरतो. मग ऍक्च्युअली मध्ये खरं असते का, हो खरं असते, कारण की तो नेटवर्किंग आहे, तो काय आहे, एक प्रकारचं ऑनलाईन असते त्याच्यामुळे. पण याच्यामध्ये तसं असते का, तर नाही. याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, एरर ऑफ इट्स मेजरमेंट मध्ये आपल्याला एरर फाइंड करावा लागतो बाय काही इन्स्ट्रुमेंटचा यूज करून. ओके,
मग ऍक्च्युअली मध्ये एरर म्हणजे काय असते ते जरा आता बघू. एरर म्हणजे काय? द डिफरन्स बिटवीन, लक्षात ठेवा डिफरन्स म्हटलं मी काय म्हटलं, द डिफरन्स बिटवीन म्हणजे दोघांमधला फरक आहे. द डिफरन्स बिटवीन द मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे काय? जी आपण मोजलेली व्हॅल्यू आहे ती, आणि जी आपण ऍक्च्युअली मध्ये मोजली बाय कोणत्या इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने, दॅट इज अ ट्रू व्हॅल्यू ऍज पर स्टँडर्ड मेथड. काय विचारलं बघा इथं, काय म्हटलं? ऍज पर स्टँडर्ड मेथड म्हणजे एका स्टँडर्ड पद्धतीने मोजू, विदाऊट मिस्टेक. त्याच्यामध्ये आपली मिस्टेक होणार का नाही, अशा याला त्यांनी काय म्हटलं? सरळ सरळ दॅट इज कॉल्ड ऍज अ, काय म्हटलं त्यांनी? एरर. त्याला म्हणायचं सरळ सरळ एरर. लक्षामध्ये आहे की नाही? सोपं, बरोबर आहे की नाही? काय म्हटलं बघा, तुम्ही म्हणू शकता कशी, आता याला मराठीत समजून घ्या. द डिफरन्स बिटवीन टू व्हॅल्यू, डिफरन्स बिटवीन द मेजर व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू. मेजर केलेली व्हॅल्यू आणि ऍक्च्युअली मध्ये तुम्ही सांगितलेली व्हॅल्यू, आणि काय म्हटलं? ऍज पर द स्टँडर्ड मेथड विदाउट मिस्टेक. ऍज पर द स्टँडर्ड मेथड म्हणजे स्टँडर्ड मेथडने मोजून काढलेली आहे. आता जर मी म्हटलं आपल्या या बोर्डाची किंवा आपल्या खोलीची, आपल्या रूमची साईज मोजायची, असं जर मी बोललो की 10x10 रूम आहे की 10x15 रूम आहे, मग हे काय झालं? ही ऍक्च्युअल व्हॅल्यू झाली का? ही ट्रू व्हॅल्यू झाली का? दॅट इज नॉट ए ट्रू व्हॅल्यू, दॅट इज नॉट ए ऍक्च्युअल व्हॅल्यू. ही मी अंदाजे सांगितली, पण ऍक्च्युअल व्हॅल्यू दॅट मीन्स ट्रू व्हॅल्यू का होणार? तर ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय? आपण याला काय करणार? मेजर्ड करणार विदाउट एनी मिस्टेक. म्हणजे आपण बाय टेप घेऊन काय करणार? मेजर करणार विदाउट एनी मिस्टेक. तिला म्हणायचं काय? एरर. काय म्हणा तिला? एरर. लक्षामध्ये आहे की एकदम सोपं. एरर्स इन मेजरमेंट आणि एरर. मग आता जर तुम्ही पाहिलं तर एररचे सुद्धा काही प्रकार असतात, लक्षात ठेवायचं, जे तुम्हाला बुक मध्ये सुद्धा दिलेलं आहे. आपण बुक सुद्धा रीड करणार, लक्षात ठेवा या ठिकाणी. ओके, मग त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एररचे दोन टाइप्स आहे. का म्हणून आपण या ठिकाणी दोन प्रकार पडतात कोणाचे? एररचे. एक आहे सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर, आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे तुम्हाला माहिती आहे, दॅट इज द रॅन्डम एरर. काय म्हटलं आपण त्याला? रॅन्डम एरर. लक्षात ठेवा हे दोन प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार सुद्धा असतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रॉस एरर. काय म्हणताय? ग्रॉस एरर, GROSS. मी लिहून देतोय, पण हा तुम्हाला स्टडी करायचा नाही आहे. ग्रॉस एरर याला म्हटलं त्यांनी ग्रॉस एरर, लक्षात ठेवा. पण हे दोन तुम्हाला दिलेले आहे, दॅट इज सिस्टमॅटिक एरर आणि रॅन्डम एरर. मग सिस्टमॅटिक एरर का असतो, रॅन्डम एरर का असतो, बरोबर आहे की? ते सुद्धा बघणार. मग या सिस्टमॅटिक रॅन्डम एररचे सुद्धा प्रकार पडतात, तुम्हाला माहिती आहे. जसं तुम्हाला म्हटलेलं बघा, बघू शकता तुम्ही, इन्स्ट्रुमेंटल एरर, त्यानंतर एरर ऑफ ड्यू टू इम्पॉर्टन्स इन एक्सपेरिमेंट टेक्निक, आणि त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे कोणता आहे? पर्सनल एरर. आहे की नाही? हे तुम्हाला सर्व एरर दिली. ओके, चला ठीक आहे. तर आपण काय बघणार? सुरुवातीला आपण दोन एररला स्टार्ट करणार, सिस्टमॅटिक एरर आणि रॅन्डम एरर. ओके, चला तर आता दोन एररला सुरू करू. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला माहित असेल आपण एरर बद्दल बघणार आहोत, आणि एरर बद्दल बघत असताना जे तुम्हाला स्टेट बोर्डचं बुक तुम्हाला दिलेलं आहे ते रेफर करायचं असते, लक्षात ठेवा. आणि त्या बुकमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचं, बुक आपलं नेहमी करता सोबत पाहिजे, आणि नोट्स आणि नोटबुक आपली सोबत पाहिजे, जेणेकरून रायटिंग करायला. ओके, चला तर आपण याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपण ते बघूया. बघा, तुम्हाला दिसतंय आता स्क्रीनवरती, बरोबर आहे की नाही? आता हे जे याच्यामध्ये जे टॉपिक दिलेले आपण ते एकदा कव्हर करू. काय म्हटलेलं आहे बघा त्यांनी? सिस्टमॅटिक एरर. कोणता एरर? सिस्टमॅटिक एरर that are not determined by chance but are introduced by inaccuracy, either the observation or measurement of process. पुढे म्हटलेलं आहे इनहेरिटन्स ऑफ द सिस्टीम. सोर्स ऑफ सिस्टमॅटिक एरर मे बी ड्यू टू imperfect calibration of the instrumental and sometimes perfect method of observation. हे तुम्हाला साईडला दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे ना? बघा, त्यानंतर त्याने सांगितलेलं आहे काही एररचे बघा, बघू शकता तुम्ही टाइप्स दिलेले आहे. ते तीन प्रकार कोणकोणते आहे बघा. एक दिले तुम्हाला इन्स्ट्रुमेंटल एरर, दुसरा दिला आहे तुम्हाला एरर ड्यू टू इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक, आणि तिसरा असतो पर्सनल एरर. कोणता आहे? पर्सनल एरर. ओके, तर आपण बघणार कोणता? इन्स्ट्रुमेंटल एरर. कोणता आहे? इन्स्ट्रुमेंटल एरर. काय दाखवलेलं आहे, काय म्हटलेलं आहे बघा. These types of error arises due to defective calibration of an instrument.
फॉर एक्झाम्पल इनकरेक्ट झिरोइंग ऑफ एन इन्स्ट्रुमेंट विल लीड टू सच अ काइंड ऑफ, काय म्हटलेलं आहे, काइंड ऑफ एरर. एक प्रकारचा तो काय आहे, एरर असतो की जो कशामध्ये दाखवला असतो म्हणतो, झिरो मध्ये. कशामध्ये केलेली आहे बघा, झिरो मध्ये. पुढे म्हटलं झिरो ऑफ थर्मोमीटर आर नॉट अ ग्रॅज्युएट ऍट प्रॉपर प्लेस. जे थर्मोमीटर तर झिरो असते ते ग्रॅज्युएट ऍट अ प्रॉपर प्लेसवर राहते का, नाही राहत. लक्षात ठेवायचं. ते आपल्याला नेहमी थर्मोमीटर, जुने थर्मोमीटर जर बघितलं असाल तुम्ही, ते तुम्हाला झटकून त्याला प्रॉपर प्लेसवर आणावा लागतो. बरोबर आहे की नाही. नेक्स्ट बघा काय म्हटलं, द पॉइंटर ऑफ वेटिंग बॅलेन्स इन द लॅबोरेटरी ऑलरेडी इंडिकेटिंग सम व्हॅल्यू इन्स्टेड ऑफ शोईंग झिरो वेन नो लीड इज केप्ट ऑन इट. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे काय म्हणते त्यांनी बघा, द ग्रॅज्युएट ऍट अ प्रॉपर प्लेस ऍट अ पॉइंटर ऑलरेडी इंडिकेटिंग म्हटलेलं आहे सम व्हॅल्यू इन्स्टंट ऑफ शोईंग झिरो वेन नो लीड इज कीप्ड ऑन इट. पुढे म्हटलं आहे अन एमीटर शोईंग, एमीटर काय दाखवते, इज अ करंट ऑफ 0.5 एम्पियर इवन वेन नॉट कनेक्टेड इन सर्किट. जेव्हा आपण सर्किटला कनेक्ट सुद्धा करत नाही तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये एक एरर असतो, तो म्हणतो कोणता, 0.5 एम्पियर. ते तुम्हाला इंडिकेट करताना दाखवते. लक्षामध्ये इथपर्यंत. दुसरा प्रकार कोणता आहे तो पण बघूया. चला तर येऊ द्या दुसरा प्रकार. काय आहे, एरर ड्यू टू इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्नॉलॉजी. कोणता, इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्नॉलॉजी. काय म्हटलेलं आहे बघा, दिस इज अन एरर ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. कशी सेटिंग असते, डिफेक्टिव्ह सेटिंग असते. फॉर एक्झाम्पल द मेजरमेंट volume of liquid and in a graduate tube will be inaccurate if the tube is not held vertically. कसा असतो तो, वर्टिकली मध्ये राहत नाही. नेक्स्ट आहे कोणता एरर बघा, पर्सनल एरर. कोणता आहे, पर्सनल एरर. काय म्हणतो बघा, सच एरर, अशा एरर मध्ये सच एरर आर इंट्रोड्यूस ड्यू टू फॉल्ट ऑफ द ऑब्झर्वेशन. म्हणजे जेव्हा ऑब्झर्व करतो तेव्हाच काय असतो, त्याच्यामध्ये फॉल्ट असतो. म्हणजे आपला फॉल्ट आहे, पर्सनल आहे म्हणतो. बायस ऑफ द ऑब्झर्वर, केअरलेसनेस इन द टेकिंग ऑब्झर्वेशन एक्सेट्रा could result such error. फॉर एक्झाम्पल काय दिलेले बघू शकता तुम्ही या ठिकाणी, while measuring the length of an object with a ruler जी असते त्याच्यावरती मेजरिंग करण्यासाठी आपल्याला ऑब्झर्व करावं लागते. सो इट इज अ नेसेसरी टू टूक ऍट द रुलर फ्रॉम डायरेक्टली अबाव. कशी असते ती, डायरेक्टली अबाव, डायरेक्ट वर असते. अबाव म्हणजे काय, वर असणे. सो इफ द ऑब्झर्वर लुक्स ऍट इट फ्रॉम अन अँगल, जेव्हा तो ऑब्झर्वर काय बघणार, तर अँगल बघणार. पुढे म्हटलं इट ऑब्झर्व लुक्स ऍट इट फ्रॉम अन अँगल द मेजर्ड लेंथ विल बी रॉंग ड्यू टू, कोणामुळे, पॅरलॅक्स. लक्षामध्ये. पुढे म्हटलं सिस्टमॅटिक एरर्स कॅन बी मिनिमाइज बाय युझिंग करेक्ट इन्स्ट्रुमेंट. आणि हे सिस्टमॅटिक एरर मिनिमाइज केले जाते कोणामध्ये, करेक्ट इन्स्ट्रुमेंट मधून. फॉलोइंग प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोड्युसर अँड रिमुव्हिंग पर्सनल एरर. मग आपणच त्याला काय करतो, आपण त्याला एररला करेक्ट करून तो एरर पूर्णपणे रिमूव्ह करतो. आलं लक्षात पर्यंत, बघितलं. चला मग काय म्हटलं आपण, काय म्हटले या ठिकाणी आपण तिन्ही प्रकारचे एरर बघितले. आणि दुसरा जो प्रकार असतो तो आहे तुमचा रॅन्डम एररचा. कुठला आहे, रॅन्डम. आता रॅन्डम एरर मध्ये सुद्धा त्यांनी काय म्हटलेले आहे ती सुद्धा आपण बघूया. चला येऊ द्या रॅन्डम एरर. बघा रॅन्डम एरर काय म्हटलं, दीज आर द एरर विच आर इंट्रोड्यूस इवन आफ्टर द फॉलोइंग ऑल द प्रोड्युसर टू मिनिमाइज सिस्टमॅटिक एरर्स. काही एरर्स, सिस्टमॅटिक एरर्सला हे काय करता, मिनिमाइज करतात. म्हणजे नाहीसं, मिनिमाइज म्हणजे काय, दाबून ठेवतात, लपवून ठेवतात. जसं तुम्ही विंडो कॅम्प्युटरची मिनिमाइज करतात तसं तिला आपण काय करतो, मिनिमाइज करतो. पुढे काय म्हटलेलं बघा, दीज कोणत्या, दीज टाइप्स ऑफ एरर मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. कसे असतील, पॉझिटिव्ह असतील नाहीतर निगेटिव्ह असतील. पुढे म्हटलं दीज एरर कॅन नॉट बी एलिमिनेट कम्प्लिटली. पूर्ण एलिमिनेट होत नाही, पूर्ण नष्ट होतो का, तर नाही. बट वी कॅन मिनिमाइज देम बाय रिपीटेड ऑब्झर्वेशन. नेहमी त्याला ऑब्झर्व केलं तर, अँड देन टेकिंग देअर मीन ऍव्हरेज. आणि त्याच्यामुळे आपण त्याला काय करू शकतो, त्याचा मीन ऍव्हरेज काढू शकतो. रॅन्डम एरर्स ऑकर ड्यू टू व्हेरिएशन इन कंडिशन.
कसे असतात, अलग अलग रॅन्डम एररचे काय असतात, कंडिशन असतात इन विच एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. त्यामुळे ते काय करतात, एक्सपेरिमेंट परफॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल, मग याचा एक्झाम्पल जर आपल्याला म्हटलं तर काय असणार एक्झाम्पल बघा, काय दिलेलं आहे बघा. द टेम्परेचर मे चेंज ड्युरिंग द कोर्स ऑफ एन एक्सपेरिमेंट, प्रेशर ऑफ एन एनी गॅस यूज इन द एक्सपेरिमेंट मे चेंज. याच्यामुळे काय होता, अलग अलग प्रकारचे टेम्परेचर मे चेंज म्हटलं, ड्युरिंग द कोर्स ऑफ एक्सपेरिमेंट, जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो तेव्हा त्याचं काय बदलते, टेम्परेचर बदलते. आणि प्रेशर ऑफ एन गॅस यूज इन एक्सपेरिमेंट मे चेंज, त्यामुळे प्रेशर सुद्धा त्याचा काय होणार, चेंज होणार. सो ऑर द व्होल्टेज ऑफ द पॉवर सप्लाय मे बी चेंज रॅन्डमली. त्याचबरोबर त्याचं व्होल्टेज ऑफ पॉवर सप्लाय सुद्धा काय होणार, रॅन्डमली काय होणार, चेंज होणार. असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही त्याला एक्झाम्पल देऊ शकता. ओके, चल. तर हे होते आपले काय, हे होते आपले एरर. आणि एररचे आपले प्रकार आपण बघितलं आहे, सिस्टमॅटिक एरर आणि रॅन्डम एरर. आणि या रॅन्डम एरर मध्ये 3 प्रकार पडतात, लक्षात ठेवा. किती प्रकार, 3 प्रकार. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक ऍब्सोल्यूट एरर, त्यानंतर तुम्हाला बघायला लागतं एक ऍब्सोल्यूट एरर, त्याच्यानंतर तुम्हाला बघायला लागतो एक मीन ऍब्सोल्यूट एरर नावाचा. म्हणजे अलग अलग 4 ते 5 प्रकारचे या ठिकाणी एरर पडतात. कशामध्ये, रॅन्डम मध्ये. मग ती कोणकोणती आहे आणि ती कशी आहे त्याला आपल्याला स्टडी करायचं. ओके, चला तर स्टडी. चला बघूया, आता आपण काय बघणार, काही प्रकार, काही टाइप्स कोणाचे, एररचे, रॅन्डमचे. तर पहिला जो प्रकार आहे तुमचा तो आहे ऍब्सोल्यूट एरर. कोणता आहे तर ऍब्सोल्यूट एरर. मग ऍब्सोल्यूट एरर कशाला म्हणायचं आणि ऍब्सोल्यूट एरर काय असतो ते आपण बघून घ्या. ओके, चला या 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 बघा. ऍब्सोल्यूट एरर, द मॅग्निट्यूड ऑफ अ डिफरन्स बिटवीन, कशामधला, ट्रू व्हॅल्यू, दॅट मीन्स ट्रू व्हॅल्यूला काय म्हटलं आपण, ऍक्च्युअल व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी. कोणती व्हॅल्यू, कोणत्या प्रकारची क्वांटिटी, मेजर्ड व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी, म्हणजे आपण जी मेजर करतो ती क्वांटिटी. लक्षामध्ये, दॅट इज द मेजर ऑफ क्वांटिटी. म्हणून म्हटलं द मॅग्निट्यूड ऑफ अ डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू दॅट मीन्स ऍक्च्युअल व्हॅल्यू अँड द मेजर्ड व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी, दॅट इज द काय म्हणायचं, ऍब्सोल्यूट एरर. त्याला काय म्हणतो आपण, ऍब्सोल्यूट एरर. पिंटे लक्षात ठेव, काय म्हणायचं, ऍब्सोल्यूट एरर. पुढे काय म्हटलं बघा, लेट, आपण काय केलं, लेट ए क्वांटिटी इज, म्हणजे एक प्रकारची आपण क्वांटिटी घेतली, जी क्वांटिटी असते ती आपण कशाने दाखवतो, नेहमी करता एन ने दाखवतो. कशाने दाखवतो, एन टाइम्स ने. म्हणून म्हटलं द मेजरमेंट आर x1 x2 xn डॅश डॅश डॅश, अप टू कुठपर्यंत मेजरमेंट करणार, xn पर्यंत करणार. कारण की मेजरमेंट आपल्याला माहिती नाही कुठपर्यंत करायचंय, तर n टाइम्स ऑफ आपण मेजरमेंट करणार. ठीक आहे. मग पुढे काय म्हटलं लक्षात ठेवायचं, मग ट्रू व्हॅल्यू दॅट इज अ मेन व्हॅल्यू, दॅट इज काय दाखवतात, एक्स एम ने दाखवतात. कशाने दाखवतात, एक्स एम ने. पुढे म्हटलं आपण, मग एक्स एम इज इक्वल टू काय झाला, फॉर्म्युला बघा इथे तयार, फॉर्म्युला इज रेडी वे. काय झाला, एक्स इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 प्लस डॅश डॅश कुठपर्यंत, एक्स एन टाइम्स ऑफ पर्यंत, एक्स एन पर्यंत. पुढे म्हटलं त्यांनी की जर एरर आला तर एरर आल्याच्या नंतर कसा ओळखायचा, आपण रीड केलं बुक, बरोबर आहे की नाही. मग रीड करत असताना आपण त्या ठिकाणी एक वाक्य बोललो, ते वाक्य म्हणजे कसं बोललो बेटा, लक्षात ठेवा की एरर जो असतो हा एरर 2 प्रकारे असतो. कशा प्रकारे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, अशा 2 प्रकार सांगितला. म्हणजे काय म्हटलं त्यांनी, लक्षात ठेवायचं, याच्यामधला द ऍब्सोल्यूट एरर कॅन बी, तुमचा कसं असणार, पॉझिटिव्ह असणार किंवा निगेटिव्ह सुद्धा असणार. ऍब्सोल्यूट एरर कसा असतो, ऍब्सोल्यूट एररची गोष्ट करत नाही मी, लक्षात ठेवायचं, एक तर पॉझिटिव्ह पण असू शकेल आणि निगेटिव्ह पण असू शकतील. मग त्यासाठी आपण एरर कसा ओळखायचा ते बघितलं तर डेल x1 इज इक्वल टू x मायनस x1, डेल x2 इज इक्वल टू x मायनस x2, डेल x3 x मायनस x3 आणि डेल x4 इज x मायनस x4. म्हणजे या x मधून पूर्ण x1 ला x1, मग x ला x2, मग x ला x3, अप टू कुठपर्यंत x2 xn पर्यंत आपण करणार. कुठपर्यंत करणार, xn पर्यंत. आणि पुढे काय म्हटलं, मग ऍब्सोल्यूट एरर कॅन बी कसा असतो, एक तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह सुद्धा असू शकतो. मग आपल्याला जर त्याला मॅग्निट्यूड मध्ये फाइंड करायचं असेल तर काय करावं लागेल बेटा, बघा इकडे मॅग्निट्यूड, मग डेल x1 इज इक्वल टू x मायनस x2, डेल x2 इज इक्वल टू x मायनस x2, अप टू कुठपर्यंत, तर n पर्यंत. म्हणून म्हटलं तर मॅग्निट्यूड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. पण जेव्हा किंवा लक्षात ठेवा, आपण जरी म्हटलं की ऍब्सोल्यूट एरर हा कसा असणार, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, पण जेव्हा आपण त्याला मॅग्निट्यूड मध्ये घेतो, एखादी गोष्ट आपण जेव्हा मॅग्निट्यूड मध्ये टाकतो तेव्हा ती नेहमी करता काय राहते,
पॉझिटिव्ह होते, नॉट ए निगेटिव्ह. लक्षात ठेवा, निगेटिव्ह होत नाही, लक्षात ठेवायचं. आलं लक्षामध्ये. म्हणून याला आपण, या साईनला आपण काय म्हटलेलं आहे, दॅट इज अ मॅग्निट्यूड साईड. ते स्केलर वेक्टर मध्ये तुम्हाला समजेल. ओके, चला तर पुढे बघा. दुसरा प्रकार कोणता आहे, तर मीन ऍब्सोल्यूट एरर. कुठला प्रकार सांगितला त्यांनी आपल्याला, मीन ऍब्सोल्यूट एरर. मग मीन ऍब्सोल्यूट एरर कोणाला म्हणायचं बघा, द अरिथमेटिक मीन ऑफ ऑल द ऍब्सोल्यूट एरर. द arithmetic mean of all the absolute error is called as a mean absolute error. काय म्हटलं पण त्याला, mean absolute error. म्हणजे असा absolute error की जो काय करणार, अरिथमेटिक मीन ऑफ ऑल ऍब्सोल्यूट एररला, अरिथमेटिकला करणार, एरर दाखवणार, इज कॉल्ड एज अ मीन ऍब्सोल्यूट एरर. मग फॉर एक्झाम्पल जर बघितलं तर काय आहे बघा, एक्झाम्पल म्हणजे जसं जर आपण फॉर्म्युला बघितलं तर काय असतो बघा, डेल ए इज इक्वल्स टू, म्हणजे काय आला, हा मीन ऍब्सोल्यूट एरर झाला. कोणता आला, मीन ऍब्सोल्यूट एरर. दॅट इज अ, आता हे कशामध्ये टाकलं आपण, मॉड मध्ये म्हणतो आपण त्याला, दॅट इज अ मॅग्निट्यूड मध्ये. आणि मॅग्निट्यूड मध्ये आल्याच्या नंतर नेहमी करता ती व्हॅल्यू कशी होणार, पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा, कशी होणार, पॉझिटिव्ह. म्हणून डेल x1 प्लस डेल x2 प्लस डॅश ऑफ डेल xn अप टू n पर्यंत डिवायडेड बाय काय केलं आपण, n टाइम्स ने केलं. म्हणजे लक्षात ठेवा, या ठिकाणी a इज इक्वल्स टू काय बनणार, a म्हणजे काय, मीन ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल्स टू, दॅट इज a इज अ मीन व्हॅल्यू, दॅट इज ट्रू व्हॅल्यू. आपण त्याला काय म्हणतो, एला दॅट इज अ मीन व्हॅल्यू, दॅट मीन्स ट्रू व्हॅल्यू म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, ट्रू व्हॅल्यू. दॅट मीन्स, आणि हा डेल ऑफ ए म्हणजे काय, तर याला दॅट इज कॉल्ड एज अ एरर म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे याला, एरर. आणि ही जी व्हॅल्यू आहे, दॅट इज दिस व्हॅल्यू इज द ट्रू व्हॅल्यू ऑर ऍक्च्युअल व्हॅल्यू. काय म्हणतो, ट्रू व्हॅल्यू किंवा ऍक्च्युअल व्हॅल्यू. आणि हा जो डेल ए आहे, हा कोणता आहे, हा ओरिजिनल एरर आहे, जो तुम्ही इथे दाखवला डेल एक्सच्या साहाय्याने, डेलच्या साहाय्याने, बरोबर आहे की, डेल्टाच्या साहाय्याने दाखवला. लक्षामध्ये. मग याच्यामध्ये जर एक्झाम्पल तुम्ही जर घेतलं आपण, तर बघा, एक तर ती व्हॅल्यू कशी असते म्हटलं आपण, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, दोन्ही प्रकारमध्ये असते, बरोबर आहे की नाही. पण मॅग्निट्यूड मध्ये फक्त कशी राहणार, पॉझिटिव्ह. हे नेहमी करता डोक्यात फिक्स करा. ओके, मग एक्झाम्पल घेतलं, समजा टी टाइम काय ते दिलेला आहे, 3.0 प्लस 0.1 प्लस मायनस 0.1. म्हणजे एकदा व्हॅल्यू प्लस मध्ये, एकदा व्हॅल्यू मायनस मध्ये. जर मी याला या ठिकाणी सॉल्व्ह केलं तर मी काय करतो, 3.0 याला प्लस केलं आणि 0.1 जर केलं तर तुम्हाला माहिती किती मिळणार, 3.1 मिळणार. आणि जर याला मी मायनस केलं तर राजा हो काय मिळणार रे पिंट्या, 3.0 मायनस 0.1. याची जर मी याची वजाबाकी केली तर लक्षात ठेवा किती मिळणार तुम्हाला या ठिकाणी, 2.9 मिळणार की नाही मिळणार, मला सांगा बरं. एक मिनिट, पटकन दिशे पिंट्या आहे की नाही. आता वजाबाकी आली तर येऊन जाणार तुम्हाला, नाही तर नाही येणार. लक्षामध्ये. मग ही व्हॅल्यू एकदा कशी आली, मायनस, ही व्हॅल्यू एकदा कशी आली, प्लस. दोन व्हॅल्यू आल्या आणि दोन व्हॅल्यू मध्ये आपलं काय येणार या ठिकाणी, आन्सर येईल. ओके, हा झाला मीन ऍब्सोल्यूट एरर बद्दल. नेक्स्ट कोणता आहे बघा, तर फ्रॅक्शनल एरर. कोणता आहे, फ्रॅक्शनल एरर. आल्याच्यामध्ये त्यालाच आपण ज्याला काय म्हटलं त्यांनी, फ्रॅक्शनल एरर, दॅट इज रिलेटिव्ह एरर सुद्धा म्हटले जाते. काय बघा इथं मी लिहिलं, रिलेटिव्ह एरर. मग बघा, रिलेटिव्ह म्हणजे काय, संबंध असणारा. रिलेटिव्हचा अर्थ काय असतो, संबंध. बघा, द रेशो ऑफ मीन ऍब्सोल्यूट एरर. कोणाचा रेशो, द रेशो ऑफ मीन ऍब्सोल्यूट, म्हणजे याचा, कोणाचा रेशो, या टर्मचा रेशो येणार, मीन ऍब्सोल्यूट एरर ऑफ इट्स अरिथमेटिक मीन. कोणासोबत असणार, अरिथमेटिक मीन व्हॅल्यू सोबत. म्हणजे ही कोणती व्हॅल्यू म्हटली आपण, अरिथमेटिक मीन व्हॅल्यू सोबत असणार. दॅट इज कॉल्ड एज, काय म्हटलं, रिलेटिव्ह एरर. दॅट मीन्स फ्रॅक्शनल एरर. फ्रॅक्शनल म्हणजे काय, अपाऊंड मध्ये आपण म्हणतो फ्रॅक्शन, आहे की नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून त्याला म्हटलं दॅट इज अ रिलेटिव्ह एरर. जो रिलेटिव्ह एरर कोणासोबत संबंधित असणार, तर अरिथमेटिक मीन व्हॅल्यू संबंधित असणार. अशा एररला त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर रिलेटिव्ह एरर. ओके, मग बघा, डेल एक्स या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी, डेल एक्स इज इक्वल्स टू, काय म्हटलं आपण या ठिकाणी बघा, डेल एक्स इज इक्वल्स टू डेल एक्स अपॉन एक्स, दॅट इज अ मीन ऍब्सोल्यूट एरर अपॉन मीन व्हॅल्यू. म्हणजे मीन ऍब्सोल्यूट एररची जी व्हॅल्यू येणार, म्हणजे सॉरी, याची जी व्हॅल्यू येणार ती, आणि काय घ्यायचं आपल्याला, मीन व्हॅल्यू. मग याला दाखवता तुम्ही कशाने, डेल एम अपॉन एम ने दाखवल्या जाते. लक्षामध्ये, दॅट इज अ फ्रॅक्शनल एरर. ओके, आणि लास्ट एरर बघा कुठला आहे, पर्सेंटेज एरर.
कुठला आहे पर्सेंटेज. काय म्हटलं बघा, द रिलेटिव्ह एरर इज रिप्रेझेंटेड ऍज, कोणता एरर या ठिकाणी आहे रिलेटिव्ह, म्हणजे हा याच्यावर डिपेंड आहे, हा याच्यावर डिपेंड आहे. लक्षामध्ये सुरुवात कोणी केली, याने केली, ऍब्सोल्यूट एरर नाही केली. लक्षात ठेवायचं, द रिलेटिव्ह एरर इज रिप्रेझेंटेड ऍज अ पर्सेंटेज. कुठे कशाने रिप्रेझेंट करणार म्हणतो आपण, पर्सेंटेजने रिप्रेझेंट करणार. इट इज कॉल्ड ऍज अ, काय म्हणणार आपण त्याला, पर्सेंटेज एरर. आणि त्याचा फॉर्म्युला बघा काय आहे, डेल ए मीन अपॉन ए मीन इंटू काय 100. आता पर्सेंटेज आलं म्हणजे आपल्याला कितीने तुम्हाला गुणाकार करावा लागेल, 100 ने गुणावाच लागेल, आहे की नाही. मग फॉर्म्युला काय म्हणला या ठिकाणी, पर्सेंटेज एरर इज इक्वल टू डेल्टा ऑफ ए मीन अपॉन ए मीन इंटू 100. लक्षामध्ये हे झाले एररचे प्रकार, ऍब्सोल्यूट एरर, मीन ऍब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर दॅट इज अ फ्रॅक्शनल एरर आणि पर्सेंटेज एरर. ओके, चला तर आता हे पूर्ण तुम्ही नोट डाऊन करा आणि नेक्स्ट टॉपिक कडे आता आपण वळूया. तर चला आता आपल्याला काय बघायचंय, आता आपल्याला बघायचे काही एक्झाम्पल्स. काय बघायचे एक्झाम्पल जे तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे. काय आहे एक्झाम्पल, चला बघा. द रेडियस ऑफ अ स्फिअर मेजर रिपीटेडली इट्स व्हॅल्यू 5.63 मीटर, 5.54 मीटर, 5.54 मीटर, 5.40 मीटर and 5.35 meters. Okay. Determine the most probable value of radius and the mean absolute relative and percentage error. म्हणजे तुम्हाला काय विचारले, डिटरमाइन द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ऑफ रेडियस, त्यानंतर विचारा तुम्हाला द मीन ऍब्सोल्यूट रिलेटिव्ह अँड पर्सेंटेज एरर तुम्हाला काढायचं आहे. ओके, हा होता आपला क्वेश्चन. चला तर आता आपण आपल्या क्वेश्चन झाल्याच्या नंतर आपण आपल्या त्याच्या सोल्युशन कडे येणार. ओके, याच्यामध्ये काय म्हटलेलं बघा, तुम्हाला मी इथे लिहून दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये, तुम्हाला कोणकोणत्या व्हॅल्यू दिलेल्या आहे, 5.63, 5.54, 5.45, 5.40 आणि 5.35. तर यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले आपल्याला काय काढायचं आहे, त्यांनी सांगितलं आपल्याला मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू काय वाटलंय, मीन डिफरन्स, मीन ऍब्सोल्यूट एरर काढायचा आहे, जो आपण अपाउंड मध्ये यातला फॉर्म्युला लिहिला होता. काय लिहिला होता फक्त फॉर्म्युला, तुम्हाला माहिती आहे डेल्टा ऑफ ए आपण वापरलं होतं, आहे की नाही, ए ऑफ मीन साठी. मग डेल ऑफ ए इज इक्वल्स टू, आपण म्हटलं होतं, काय म्हटलं होतं या ठिकाणी, की पूर्ण याची काय करायची, तुम्हाला ऍडिशन करायची. आणि किती आहे ते तुम्हाला दिलेले 5 व्हॅल्यू दिल्या, 1 2 3 4 5 डिवायडेड बाय काय करायचं, 5 करायचं. मग बघा काय होणार या ठिकाणी, 5.63 प्लस 5.54 प्लस 5.54 डबल काय आहे 44 प्लस, ओके, 5.40 54 5.40 प्लस 5.35 बरोबर. याला डिवाइड मध्ये काय केलंय, मग नंबर एन म्हटलं तर एन म्हणजे काय, किती व्हॅल्यू आहे, तर 5 व्हॅल्यू आहे, तर 5च्या 5ची व्हॅल्यू लिहून टाका आणि त्याच्यावरून डेल्टा ऑफ ए मध्ये मीन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू काढायची आहे. मग या सर्वांची करायची ऍडिशन, त्याला करायचं डिवाइड. ओके, सर्वांची काय करायची, त्याला ऍडिशन करायची आणि त्याला कितीने डिवाइड करायचं, 5 ने डिवाइड करायचं. ओके, करा बरं पटकन दिशी. किती आली आपली या ठिकाणी बेरीज, या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, 5.63 5.54 5.45 5.40 आणि 5.35 या सर्वांची करायची बेरीज, काय करायची ऍडिशन. म्हणजे ऍडिशन तुम्हाला किती येणार, 27.36 बरोबर आहे, डिवायडेड बाय किती करायचे 5. लक्षामध्ये आता 5 ने डिवाइड करा बरं, बोला 27.36 27.36 डिवायडेड बाय 5 करा, मग तुमचा आन्सर किती येणार, 5.472 बरोबर आहे. 2 किती येणार, 5.472 एवढा आन्सर आला. म्हणजे हे आपलं मीन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किती आली, मीन ऍब्सोल्यूट व्हॅल्यू. पुढे तुम्हाला त्या ठिकाणी त्यांनी काय विचारलेलं आहे तुम्हाला, की त्याच्यामध्ये तुम्हाला ही आली तुमची अरिथमॅटिक मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू आली. कोणती आली, अरिथमॅटिक ऑफ द मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू. आता तुम्हाला काय करायची, मीन व्हॅल्यू, मीन ऍब्सोल्यूट एरर काढायचा आहे. मग त्यासाठी तुम्हाला माहिती आहे मॉडचा युज करावा लागेल आपल्याला, आहे की नाही, लक्षात ठेवा. म्हणजे मॅग्निट्यूड घ्यावं लागेल. मग मॅग्निट्यूड ऑफ म्हणजे किती घ्यावं लागेल आपल्याला व्हॅल्यू, जी तुम्हाला दिलेली होती, तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे, त्या फॉर्म्युला तुम्ही जे सर्व काय टाकायच्या, तुमच्या व्हॅल्यू पुटअप करायच्या कोणा मॉड मध्ये. कोणत्या मॉड मध्ये आपण म्हटलं होतं, की जी आलेली व्हॅल्यू आहे म्हणजे 5.63 आणि त्याच्यामधलं कॉमन व्हॅल्यू कोणती भेटली आपल्याला, 5.472 मिळाली. मग त्याच्यामध्ये याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काय करायची, ही मायनस करत जायची, काय करत जायची या ठिकाणी, मायनस करत जायची. मग बघा काय होणार, पहिल्या मॉड मध्ये काय येणार,
या ठिकाणी सांगा पहिल्या मॉड मध्ये या ठिकाणी काय येणार, मी याला कशामध्ये टाकणार, कर्ली ब्रॅकेट मध्ये, आणि फॉर्म्युला मध्ये किती व्हॅल्यू आहे तुम्हाला दिलेल्या, तर 1/5 म्हणजे किती व्हॅल्यू दिल्या 5, म्हणजे तुम्हाला करायचं काय 5.63 मायनस ऑफ किती आली 5.472, समजलं का? ही पहिली व्हॅल्यू मॉड मध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे. क्लिअर? आणि याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, प्रत्येक व्हॅल्यू ही कॉमन राहणार, ही व्हॅल्यू कशी राहणार कॉमन राहणार, आणि या व्हॅल्यू मध्ये ही व्हॅल्यू ऍड करत चला. मग याच्यानंतर काय होणार, त्याच्यामध्ये प्लस होणार, बरोबर आहे, फॉर्म्युल्यावरून लिहून टाकायचं 5.54 प्लस 5.4 किती आलेली आहे आपली 472. दुसऱ्या मॉड मध्ये काय येणार 5.44 प्लस 5. किती 472 कॉमन आहे की नाही. तिसऱ्या मॉड मध्ये काय येणार तुमच्यामध्ये प्लस करून सांगा 5.40 मायनस काय येणार सांगायचं, हा याचे काय इथं मायनस आहे, काय इथे लक्षात ठेवायचं, फॉर्म्युला मध्ये काय मायनस, आणि या मॉडच्या मध्ये काय प्लस, मायनस किती 5.472 मॉड कम्प्लीट, प्लस पुढे कोणते आहे 5.35 मायनस 5.472 मॉड कम्प्लीट, कर्ली ब्रॅकेट तुमचा कम्प्लीट. मग याचा तुम्हाला आन्सर काढायचा आहे. मग किती येणार तुमचं याचा आन्सर, मग याचा प्रत्येकाचा काय करायचं या ठिकाणी मायनस करायची, म्हणजे काय करायची वजाबाकी करायची. मग वजाबाकी तुमची किती येणार तुम्हाला माहिती आहे, किती येणार 0.452 इतकी तुमची याची काय येणार सबट्रॅक्शन येणार, काय येणार तुमचं सबट्रॅक्शन, आणि याला डिवाइडेड बाय किती करायचं तुम्हाला 5 ने डिवाइड करायचं. मग डबल भागाकार करत असाच आला की नाही, म्हणजे तुमचा भागाकार काय येणार, तुमचं डिव्हिडेशन काय येणार, पटापट सांगा करून, पटकन दिशी सांगा, घ्या एक पटकन पॉज करा आणि करून बघा कॅल्क्युलेशन लवकर. हा तर काय आलं तुमचा भागाकार, बरोबर आहे, तुमचा भागाकार काय आला केला असेल 0.0904 आला, बरोबर आहे 0904 आला असेल तुमचा भागाकार, आणि याचं काय येणार, याचं मीटर येणार, लक्षात ठेवायचं काय येणार मीटर. मग ही तुमची आली कोणाची व्हॅल्यू आली, मीन ऍब्सोल्यूटची व्हॅल्यू आली. मग आलेला आता तुम्हाला काय काढायला सांगितलं त्यांनी, त्याच्यानंतर बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी की आपण काय केला प्रोबॅबल व्हॅल्यू तर काढली, त्याच्यानंतर काय काढली आपण, काय म्हटलं त्यांनी या ठिकाणी की मीन ऍब्सोल्यूट एरर सुद्धा काढला. आता याच्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे तर रिलेटिव्ह एरर, म्हणजे आपण फ्रॅक्शनल एरर सुद्धा म्हटलं होतं, काय म्हटलं होतं फ्रॅक्शनल एरर. मग रिलेटिव्ह एरर काढण्यासाठी तुम्हाला कोणाची व्हॅल्यू उचलायला लागेल, मीनची, ए मीन म्हटलं ना, डेल्टा ऑफ ए मीन. मग याची व्हॅल्यू उचला कोणत्यासाठी, आता काय म्हणणार या ठिकाणी रिलेटिव्ह एरर, काय म्हणणार रिलेटिव्ह एरर. मग उचला ही व्हॅल्यू, किती आहे व्हॅल्यू सांगा, किती म्हटलं आपण 0.0904 डिवाइड बाय मध्ये काय करणार होतो आपण, आलेली व्हॅल्यू म्हणजे डेल्टा ऑफ ए ची व्हॅल्यू सांगा किती आली 72 आलेली आहे. लक्षात, डबल याचं डिव्हिडेशन करायचं, डिव्हिडेशन करत असताना तुम्हाला माहिती आहे पॉईंट वर पॉईंट कॅन्सल करून टाका आणि पटकन दिशी डिव्हिडेशन करून टाका. काय होणार तुमचा आन्सर, डिव्हिडेशन करा पटकन दिशी, व्हिडिओला पॉज करा आणि डिव्हिडेशन करा. चला काय आल्याचा आन्सर तुम्हाला 0.0 किती आलं तुमचं सांगा 17, बरोबर आहे 0.017 हे आलं तुमचं काय रिलेटिव्ह एरर. मग रिलेटिव्ह एररच्या नंतर बघा काय सांगायचं तुम्हाला काढायला, बघा आहे काय पर्सेंटेज, बरोबर आहे की नाही, मग पर्सेंटेज सुद्धा काढायचा. मग काय होणार या ठिकाणी की पर्सेंटेज एरर इज इक्वल टू काय बनणार, फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की आलेला आन्सर म्हणजे किती आहे तुमचं 0.017. मग आलेला आन्सरला तुम्ही डिवाइड करा म्हणजे तुमचं किती येणार, पॉईंट सारखं पर्सेंटेज मध्ये 100ला हे किती आहे 0, म्हणजे इकडे गेल्यावर 1.7 होऊन जाणार आहे की नाही. सरळ तुमचं इथं पर्सेंटेज किती राहिलं 1.7% हे इतकं राहिलं लक्षामध्ये 1.7. मग तुमचा आन्सर कोणकोणते आलं 5.4 आला, त्यानंतर कोणाला 0.0094, रिलेटिव्ह एरर आला तुमचा 0.017, आणि पर्सेंटेज किती आहे मल्टिप्लाय बाय किती करतो आपण 100 ने करतो, म्हणजे 2 शून्य शिफ्ट करून टाका म्हणजे काय आहे तुमचं 1.7%. 1.7% हे होतं तुमच्या बुक मध्ये दिलेलं एक्झाम्पल. आता आपण आपण एक्झाम्पल कसले घेणार आहोत, तर आपल्याला जे विचारलेले क्वेश्चन्स आहे कशामध्ये नीट मध्ये जेई मध्ये, बरोबर आहे, ते कोणते क्वेश्चन आहे प्रिव्हियस इयरचे आपण ते बघूया. ओके चला, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय बघणार आहोत, तर आपण बघणार आहोत काही एक्झाम्पल्स. ठीक आहे, जे एक्झाम्पल्स नीट आणि जेई मध्ये विचारलेला आहे त्या एक्झाम्पल आपण बघणार. आता हा जो क्वेश्चन आहे हा 2019 मध्ये क्वेश्चन विचारला गेला होता. कुठल्या एक्झाम मध्ये विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, हा नीट 2019 मध्ये विचारला. कोणत्या एक्झामला विचारला, नीटला, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कोणाला विचारला होता, नीट मध्ये विचारला होता 19 मध्ये. कधी होता
19चा क्वेश्चन आहे हा, लक्षात ठेवा. ओके, बघा काय म्हटलं क्वेश्चन बघा. इन अन एक्सपेरिमेंट द पर्सेंटेज ऑफ एरर, काय विचार तुम्हाला, पर्सेंटेज ऑफ एरर दिलेलं आहे ऑकर्ड इन द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. कशी क्वांटिटी आहे म्हणतो, इट इज अ फिजिकल क्वांटिटी. कशी क्वांटिटी म्हटलं, फिजिकल क्वांटिटी. कोणती आहे, ए बी सी आणि डी आर 1%, 2%, 3% आणि 4% रिस्पेक्टिव्हली. किती किती पर्सेंट, 1, 2, 3 आणि 4% तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे. देन द मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ एरर, काय विचारलं तुम्हाला, मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ एरर. देन द मेजरमेंट ऑफ एक्स, कोणत्या टर्म्स मधल्या, एक्स या मधल्या. मग एक्स तुम्हाला दिलेला आहे, एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू बी रेस टू द पॉवर ऑफ 1/2 अपॉन मध्ये सी रेस टू द पॉवर ऑफ 1/3 इंटू डी रेस टू द पॉवर ऑफ 3. ओके, तुम्हाला हे देऊन ठेवले आणि तुम्हाला खाली 4 ऑप्शन दिलेले राहत असतील. ओके, ते कोणकोणते बघा, 10%, 3/13%, 16% की -10% तुम्हाला काढायचं आहे. ओके, मग या ठिकाणी आपण काढण्याची प्रोसेस जी आहे ती तुमच्या फॉर्म्युलानुसार काढणार. मग आता फॉर्म्युलानुसार काढणार म्हणजे कसं, जर आपल्याला टाइम कन्झ्युम करायचा असेल तर, परंतु आपण पूर्णपणे बघणार नंतर पुढचे जे दोन दिले ते तुम्हाला करावं लागतील. ओके, बघा मग या ठिकाणी काय म्हटलं आपण की फॉर्म्युला आपला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला या ठिकाणी काय असतो, डेल एक्स अपॉन एक्स आपण म्हणतो. काय म्हणतो, डेल एक्स अपॉन एक्स म्हणतो. म्हणजे काय, इन पर्सेंटेज मध्ये. मग या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं, मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी ए बी सी डी देऊन ठेवलेली आहे. काय दिली, एबीसीडी. मग एबीसीडी ला लिहित असताना तुम्हाला काय करावं लागेल, एबीसीडी लिहित असताना तुम्हाला काय करावं लागेल, प्रत्येक टर्मला तुम्हाला काय लागेल, पर्सेंटेज नुसार तुम्हाला डिवाइड करायला लागते फॉर्म्युलानुसार. मग फॉर्म्युला काय म्हणतो बघा, किती आहे. आता हा जो तुम्हाला दिलेला ही टर्म, ठीक आहे, लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा. ए रेस टू पॉवर ऑफ 2, बी रेस टू पॉवर ऑफ 1/2 याला प्रत्येक टर्मला डी बाय डी एक्सच्या टर्म मध्ये तुम्हाला पहिले लिहून घ्यायचं. लक्षामध्ये, मग ते कसं लिहिणार बघा, पहिले घेणार 2, हा 2 समोर येणार म्हणजे काय होणार या ठिकाणी बघा, 2 काय मी 2 इंटू इन टर्म्स ऑफ कोणाच्या एच्या टर्म्स मध्ये लिहायचं म्हणून डेल्टा ऑफ ए, काय लिहिलं, डेल्टा ऑफ ए डिवाइड मध्ये काय आहे, एक्स आहे म्हणजे इथे खाली येणार डबल ए. क्लिअर, आलं लक्षात. इथे प्लस आता कोण आहे 1/2, मग 1/2 काय म्हणणार, डेल बी अपॉन बी इन टर्म्स ऑफ बी ला, प्लस काय आहे 1/3 म्हणजे 1/3 डेल सी अपॉन सी, प्लस काय नाही 3 म्हणजे 3 म्हणजे कोण, डेल डी अपॉन काय म्हणणार या ठिकाणी डी म्हणणार. लक्षात ठेवा आलक्षामध्ये. मग या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला पर्सेंटेज देऊन ठेवलेला आहे की नाही त्यांनी, काय म्हटलेलं मला पर्सेंटेज मध्ये 1%, 2%, 3% आणि 4% आहे ए बी आणि सी ला. आणि तिथं आपण पर्सेंटेज करत असताना फॉर्म्युला मध्ये मल्टिप्लाय बाय किती करतो, 100 करतो. किती करतो, 100. मग 100 प्रत्येक फॉर्म्युला तुम्हाला लावा लागेल. कसं लावा लागेल, एक स्टेप तुम्हाला, एक पहिला जो आहे तो आपण फुल स्टेप करणार, नंतर तुम्हाला या ठिकाणी शॉर्टकट करायचं. ओके, समजून घ्या. मग आपण याला काय करणार, फक्त याला इंटू मध्ये काय लावणार आपण, त्याला 100 लावणार. काय लावणार आपण त्याला 100 लावणार. म्हणजे 2 असेल तर याला काय करणार आपण, लक्षात ठेवा या ठिकाणी कोपऱ्यापासून लिहितो 2 इंटू डेल्टा ऑफ ए अपॉन काय म्हटलं ए. क्लिअर इथपर्यंत. इंटू मध्ये काय म्हणणार मी 100 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय म्हणणार 1/2 डेल बी अपॉन बी, डेल बी अपॉन बी इंटू काय सांगा 100, प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1/3 डेल सी अपॉन सी इंटू मध्ये काय म्हणणार 100 आणि प्लस चौथ्या ब्रॅकेटमध्ये कोण आहे 3 डेल डी अपॉन डी इंटू मध्ये काय म्हणणार मी 100. क्लिअर इथपर्यंत. नक्की समजलं असेल तर लाईक ठोकलं पाहिजे, लक्षात ठेवा, आणि कमेंट होऊ द्या म्हणजे आपल्याला समजेल की तुम्हाला कशा पाठ कोणत्या प्रकारे कसा समजतो. लक्षामध्ये, चला पटापट लाईक ठोका. मग त्यानंतर मग या ठिकाणी काय टाकायचं, व्हॅल्यू काय टाकायचा, पर्सेंटेज आहे, किती पर्सेंटेज आहे, ए ला 2%, 2 ला, बी ला 2%, सॉरी ए ला 1%, बी ला 2%, सी ला म्हणजे सी ला 3% आहे आणि डी ला किती पर्सेंट आहे, 4% आहे. मग इंटूच्या टर्म्स मध्ये डायरेक्ट पर्सेंटेज टाकून द्या. मग तुम्ही म्हणसाल सर पर्सेंटेज कुठे टाकायचे हो, अरे कड्या पिंट्या, या ठिकाणी 2 इंटू पर्सेंटेज टाकून द्या 1%, तो 1/2 इंटू 1%, 1/2 इंटू 2%. मग बघा या ठिकाणी कसं बनणार तो पण बघून घ्या. काय बनणार या ठिकाणी 2 काय दिला आपण 2 इंटू किती पर्सेंट आहे बघा 1% दिला 2 इंटू 1 प्लस जसं 1/2. एक मिनिट हा, आता या ठिकाणी आपण काय करणार, थोडं खाली मोकळं घेतो मी. ओके, म्हणजे तुम्हाला समजेल काय केलं मी या ठिकाणी. दॅट इज इक्वल्स टू 2 इंटू 1 प्लस 1/2 इंटू किती आहे पर्सेंट 2% प्लस 1/3 इंटू किती 3% प्लस 3 इंटू मध्ये 3
इंटू मध्ये कोण आहे त्याच्या ठिकाणी 4 आहे. लक्षामध्ये जर नसेल समजा त्याला ब्रॅकेट मध्ये टाकतोय मी. ओके, आता एवढी स्टेप आपण जर करत बसलो तर लवकर लवकर होणार का पिंट्या? नाही होणार. मग आपल्याला काय करायचं, पहिला व्यवस्थित समजून घ्यायचा आणि दुसऱ्याला शॉर्टकट मारायचा. काय मारायचा? शॉर्टकट मारायचा. हा, लक्षात ठेवून. मग बघा पुढे काय म्हटलं, आता इथे तुम्हाला माहितीये काय करावं लागते, 2 into 1 2, 1/2 2 म्हणजे इथे किती होणार तुमचं सांगा पटकन दिशी. बरोबर आहे 1. इथे किती होणार 1, इथे किती होणार 12 आहे की नाही. मग तुम्ही म्हणतात सर कसं, बघा सोपा आहे की नाही. 2 प्लस हा 2 गेला उडत देवगा महिला, हा 2 गेला उडत कुठं देवगा महिला, 4 त्रिक अधिक 12 मग किती आलं 12 13 14 16. म्हणजे तुमचा आन्सर किती आला पाहिजे 16%. मग आपला आन्सर आहे का पिंट्याच्या मध्ये? हो सर आहे. ते ऑप्शन नंबर सी. मग ऑप्शन नंबर सी आपल्या इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर सी इज अ करेक्ट आन्सर. समजलं का कसं काढायचं तर? आणि हा क्वेश्चन 19 मध्ये विचारला होता. आता दुसरा क्वेश्चन, ठीक आहे, काय आहे बघा. अ फिजिकल क्वांटिटी एक्स इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द रिलेशन. एक रिलेशन तुम्हाला देऊन ठेवले. कोणतं रिलेशन आहे ते बघा. x इज इक्वल टू a स्क्वेअर इंटू बी क्यूब अपॉन सी रेस्ट टू द पॉवर अंडर रूट ऑफ डी. ओके, पुढे म्हटलं त्यांनी इफ द आर 2%, 3%, 2, 1, 3 and 4% रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन एक्स? कोणाच्या रिस्पेक्टिव्हली मध्ये दिलं त्यांनी? ए बी सी आणि डी च्या रिस्पेक्टिव्हली. ABCD आणि हा आहे तुम्हाला रिलेशन देऊन ठेवलेलं आहे. मग तुम्हाला माहितीये या ठिकाणी आपण डायरेक्ट काढू शकतो की नाही? जसं आपण इथं काढलं तसं आपण इथं डायरेक्ट काढू शकतो. मग काय करायचं तुम्हाला माहिती आहे, डेल एक्स अपॉन एक्स असतो, इंटू मध्ये आपण 100 लिहितो, हे तुम्हाला सर्वांना माहित आहे की नाही? सर्वांना ठाऊक पिंट्या. मग इझी गोष्ट आपण काय म्हणू पिंट्या, बघ इकडे 2 काढले. ओके, या ठिकाणी खाली घेतो मी, म्हणजे पूर्ण एका ओळीमध्ये माझं बसेल. काय घेतलं मी या ठिकाणी 2 इंटू बघा काय येणार मी सांगा 2 बरोबर, प्लस टाकणार काय घेतला 3 इंटू काय घेणार सांगा 1 बरोबर आहे की नाही 1% प्लस टाकला. आता तुम्ही म्हणणार सर सी आहे तर सीच्या जागेवर काहीच दिलं नाही. अरे बाबा काहीच नसते, म्हणजे त्याच्यामध्ये किती असतो कोइफिशियंट त्याचा 1 असतो नेहमी करता. किती असतो 1 असतो डोक्यावर, म्हणून 1 इंटू काय म्हणणार आपण त्या ठिकाणी किती पर्सेंटेज सी ला 3% बरोबर आहे की नाही. सी ला 3%. पुढे काय म्हटलं अधिक करून प्लस करून. आता अंडररूट आहे, अंडररूट म्हणजे किती असतो 1/2. किती असतो 1/2 लक्षात ठेवा. किती असतो नेहमी करता 1/2. म्हणजे या ठिकाणी 1/2 इंटू किती दिला 4%. किती दिला तुम्हाला 4%. मग बघा 2 प्लस 2 इंटू 2 4 प्लस 3 प्लस 3 प्लस बे 1 बे 2 4 म्हणजे किती 2 हा लक्षामध्ये. मग 4 3 अधिक 3 9 3 आणि 3 किती सॉरी 3 अधिक 3 किती 6 6 आणि 4 किती 10 10 आणि 2 किती 12% मिनिट्या. आहे का रे उत्तर याच्यामध्ये? यस सर आहे. दिस इज आन्सर नंबर सी. आन्सर नंबर सी. लक्षामध्ये समजलं इथपर्यंत? हा चला आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला राहणार होमवर्क. कोणता राहणार तुम्हाला? होमवर्क राहणार. हा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा, लावून बघा दिमाग, सेम ऍज इट इज आहे. इन एन एक्सपेरिमेंट फॉर 4 क्वांटिटी. किती क्वांटिटी दिला तुम्हाला 4 क्वांटिटी म्हटलं ABCD. कोणत्या आहेत क्वांटिटी ABCD आर मेजर्ड विथ द पर्सेंटेज एरर 1%, 2%, 3% आणि 4% रिस्पेक्टिव्हली. क्वांटिटी P, कोणती क्वांटिटी P कॅल्क्युलेट ऍज द फॉलोज. मग P ला घेऊन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. काय म्हणतो P A क्यूब B स्क्वेअर अपॉन CD पर्सेंटेज एरर इन P. मग तुम्हाला काय करायचं बघा, हा 3 समोर घ्या, 3 इंटू काय टाकणार 1, नंतर 2 इंटू काय टाकणार 2, नंतर काय टाकणार 3 इंटू 1 आणि इंटू 4 बरोबर आहे की नाही. आणि हे असते होमवर्क. होमवर्क कोणी सांगते का? नाही. होमवर्क तुम्ही बघायचं, तुम्ही लावून बघायचं. लक्षामध्ये समजलं? चला घ्या लिहून. सो विद्यार्थी मित्रांनो, का बघितलं आपण एरर्स इन मेजरमेंट? का बघितलं एरर्स इन मेजरमेंट? आज आपण एवढा पार्ट बघणार एरर्स इन मेजरमेंट. आज आपल्याला सिग्निफिकंट फिगर बघायचा होता, परंतु व्हिडिओची लेंथ फार मोठी होत असल्यामुळे आपण हा सिग्निफिकंट फिगर नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार, म्हणजे आपल्या पार्ट 4 मध्ये बघणार. स्पेशल म्हणजे कोण आहे सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय असते, कसं त्याला करायचं, राऊंड अप म्हणजे काय असतो, तो कसा ओळखायचा, आणि त्याच्यावरचे काही आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुद्धा आपण घेणार आहोत.
ठीक आहे. आज आपण काय बघितलं, आपला पार्ट हा एरर्स इन मेजरमेंटचा. तुम्हाला समजला असेल, मला माहिती आहे. जर समजला असेल तर लवकरात लवकर फटाफट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा आणि आपले मित्र मैत्रिणी आणि शेजार पाजारांना जे कोणी असेल आवश्यक 11वी मध्ये गेलेले असेल, मराठी मीडियमचे विद्यार्थी असतील, त्यांना सुद्धा आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. लक्षात, कारण की आपला शुद्ध मराठी भाषेमधला हा पहिला चॅनल आहे की जो पूर्ण प्युअर मराठी भाषेमध्ये आपल्या गावरान आपल्या बोली भाषेमध्ये तुम्हाला पूर्ण नीट, सीईटी आणि जेईची तयारी करून देणार आहे. आलं की लक्षात कुठे हो. त्यामुळे लवकरात लवकर लाईक मात्र ठोकत चला. लाईक जर तुमची येत चालले तर मला समजेल की तुम्हाला व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजत आहे. लक्षामध्ये कळालं की नाही. तर आपण आता कोणत्या पार्ट मध्ये भेटणार, नेक्स्ट पार्ट मध्ये, जो नेक्स्ट पार्ट असणार आपला चौथा पार्ट सिग्निफिकंट फिगरचा. ओके, चला तर आपण भेटूया आपल्या नेक्स्ट पार्टला लवकरच. तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे काय करायचं, बघत राहायचं आहे PM बुलढाणेवाला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहायचं आहे. जय महाराष्ट्र.